देशभरात लोकसभा निवडणुकीची पडघम वाजायला आता सुरुवात झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी माझ्यासोबत रिपाईचे राष्ट्रीय सचिव राजेंद्रजी गवई आहेत. सर, काय सांगाल? यापूर्वी तुम्ही महाविकास आघाडीचा एक भाग होता गेल्या निवडणुकीत, मात्र यावेळी तुम्ही कुठल्याच बैठकीत चर्चेसाठी दिसले नाहीत. तुमचं म्हणणं बरोबर आहे की मागे या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या नंतर ज्या 5 पोटनिवडणुका झाल्या विधानसभेच्या, देगलूरची झाली, सोलापूर, कोल्हापूर, चिंचवड, कसबा, या ठिकाणी कोणताही आंबेडकरी चेहरा महाविकास आघाडीसोबत नव्हता. माझ्या सभा घेण्यात आल्यात. आदित्य ठाकरेंनी माझ्या सभा झाल्यात. अजित पवार तेव्हा तिकडे होते, त्यांच्या आणि माझ्या सभा झाल्यात. नाना पटोलेंच्या सभा झाल्या. अनेक सभा झाल्यात. आज का घेत नाही त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी नाही घेतलं, आम्ही सक्षम आहोत. केवळ अमरावतीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही आमची बार्गेनिंग करू, सौदेबाजी करू. आम्हाला काही त्याची काळजी नाही. हे एकूणच तुम्ही आता महाविकास आघाडीची साथ सोडलेली आहे, हे कन्फर्म झालं? आज तर आम्ही सोहळ्यावरती तयार आहोत. आम्ही जर त्यांच्याकडून काही पॉझिटिव्ह आलं तर ठीक आहे, नाही तर सोहळ्यावरती आम्ही निवडणूक लढवून आज सज्ज आहोत. तुम्ही साधारणतः महाविकास आघाडीकडे किती जागांची मागणी केलेली आहे? अद्याप मी आपण सांगितल्याप्रमाणे अद्याप चर्चा सुरू झाली नाही, त्याच्यामुळे मागणीचा प्रश्नच येत नाही. आम्ही स्वबळावरती किमान 24 जागा लढवण्याची तयारी ठरवलेली आहे. अमरावती लोकसभेमध्ये आता आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. दोघंही अमरावती लोकसभेसाठी इच्छुक आहेत. या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? आनंदराज आंबेडकर आणि सुजात आंबेडकर या दोघांचे नावं चर्चेत आहे. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. या दोघांची एकी दिसली पाहिजे. तसं पाहिलं तर आनंदराज आंबेडकरांचा महाराष्ट्रात कुठेही नाही, तेव्हा त्यांनी माघार घ्यावी. आणि त्यांनी जर माघार घेतली तर मी सुद्धा सुजात आंबेडकर यांची उमेदवारी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. अच्छा, म्हणजे अमरावती लोकसभेमध्ये यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे? भूमिका दिवसेंदिवस बदलत जाते. येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 2 दिवसामध्ये किंवा निवडणुकीचा अर्ज भरण्यापर्यंत काय काय गोष्टी घडतात, तसा भूमिका चेंज होऊ शकतात. तर हे होते राजेंद्र गवई आणि त्यांनी आगामी लोकसभेमध्ये त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट केलेले आहे. अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, अमरावती.